राष्ट्राय स्वाहा. सन्माननीय व्यासपीठ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू धर्मावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, देशाला 75 वर्ष झाली. शासकीय पातळीवरती देश स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांचा सातत्याने अपमान करण्याच्या गोष्टी करण्यात आल्या. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी गुलाबाच्या फुलांनी सातत्याने सावरकरांवरती चिखलफेक करणं, सावरकरांची बदनामी करणं, निष्कारण त्यांना तुरुंगात डांबून ठेवणं, अशा असंख्य भयानक गोष्टी शासकीय पातळीवरती करण्यात आल्या. सत्तेत असण्याचा अत्यंत गैरवापर नेहरू सरकारने केला आणि सावरकरांचा पदोपदी अपमान केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी हत्या झाली 48ला. नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली, वध केला. त्याच्याशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुतराम संबंध नव्हता, काहीही संबंध नाही. त्यानंतर कोर्टामधनं ते संपूर्ण निर्दोष मुक्त झालेले आहेत. पण तरी सुद्धा त्या केसमध्ये, गांधी हत्या केसमध्ये आरोपी क्रमांक 8 बनवून 2 वर्ष 600 दिवस सावरकरांना सामान्य कैद्यासारखी जेलमध्ये टाकण्यात आलं. स्वतंत्र भारतामध्ये, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्याचा होम केला, तिन्ही भावांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर, धाकटे बंधू नारायणराव सावरकर, तिन्ही भावांनी, संपूर्ण कुटुंबाने संपूर्ण आयुष्याचा होम केला, आहुती टाकली या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये प्रचंड मोठं अनुदान दिलं, प्रचंड मोठं योगदान दिलं. अशा सावरकरांचा स्वतंत्र भारतामध्ये मात्र सातत्याने अपमान केला गेला. काहीही संबंध नसताना गांधी हत्येमध्ये सावरकरांना अडकवलं गेलं. बदनाम करण्याचं फार मोठं कारस्थान त्यांच्या संपूर्ण चारित्र्यावरती, संपूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीवरती गांधी हत्येचा एक काळा डाग कायमचा लावण्यामध्ये नेहरू यशस्वी झाले. का असं करावं लागलं नेहरूंना? काय होतं त्याच्या पाठीमागचं राजकारण? काय होता इतिहास? त्याचा पाठीमागचा इतिहास असा होता की 1937 साली जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे ब्रिटिशांनी सर्व निर्बंध उठवले आणि सावरकर तर संपूर्ण मुक्त झाले, आता पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणार, पुन्हा एकदा राजकारणामध्ये भाग घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा सुभाषचंद्र बोस काँग्रेसमध्ये होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना निमंत्रण दिलं की या तात्या, काँग्रेसमध्ये या. कारण 1920 पासून गांधीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसची चळवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपड चालू होती. एक फार मोठं स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व मोहनदास करमचंद गांधीजी करत होते. 1920 ते 1937 एवढा 17 वर्षांचा प्रवास झालेला होता. सत्य अहिंसेचा दांडोरा पिटत सत्याग्रहाच्या मार्गाने ही लढाई लढत होते गांधीजी. आपल्याबरोबर मुसलमानांनी सुद्धा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये यावं, ख्रिश्चनांनी पण यावं, या अट्टहासापायी काँग्रेसने हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता आणि हिंदू राष्ट्रवाद बाजूला सारला होता. नीट ऐका मी यापुढे काय काय बोलतोय ते. का नेहरूंना सावरकर नको होते? का नेहरूंना आणि काँग्रेसला कायम सावरकर डोळ्यात खूपतात? त्याची सुरुवात 37 पासून झाली. आता फक्त हिंदू स्वातंत्र्यासाठी लढले
तर स्वातंत्र्य मिळणार नव्हतं का? 100% मिळणार होतं, कारण 90% हिंदू या देशात राहत होते. मुळात हा देश फक्त आणि फक्त हिंदूंचा आहे. आणि हे सांगायला मी यायची नाही, कोणाही यायची गरज नाही आहे. हा जगाचा नियम आहे. हा जगाचा नियम आहे. जगातल्या कुठल्याही देशामध्ये, ज्या देशामध्ये ज्या धर्माची लोक बहुसंख्य असतात, तो देश त्या त्या धर्माचा असतो. अफगाणिस्तान मुसलमानांचा आहे, तुर्कस्तान मुसलमानांचा आहे, आजचा पाकिस्तान हा मुसलमानांचा आहे. असे 55 देश आहेत जगामध्ये जे प्युअर मुस्लिम कंट्री म्हणून आहे, सेक्युलर नाही, निधर्मी नाही, फक्त इस्लामिक कंट्री म्हणून जाहीर झालेले आहेत. कारण तिथे ख्रिश्चन राहत नाहीत का? राहतात. हिंदू काही प्रमाणात राहत नाहीत का? राहतात. पण बहुसंख्य हिंदू मुसलमान आहेत. त्यामुळे तिथली घटना, तिथलं संविधान, तिथले कायदे कानून हे तिथल्या मुसलमानांच्या भल्याचा विचार करून बनवले जातात. आणि तिथे जाऊन राहणारे हिंदू, ख्रिश्चन, जे जे नॉन मुस्लिम आहेत, त्यांना तिथल्या धर्माचे, तिथल्या राष्ट्राचे कायदे कानून पाळून तिथे राहावं लागतं. आपल्यापैकी असंख्य लोक दुबईला कधी ना कधीतरी जाऊन आले असतील. तुमच्या लक्षात येत असेल, दुबईमध्ये गेल्यानंतर आपली इथे जी बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे ती दुबईमध्ये चालत नाही. तिथे इस्लामच्या विरोधात एक शब्द पण बोललेला चालत नाही. अफगाणिस्तानात, तुर्कस्तानात, अरबस्तानात, कुठल्याही मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन मुस्लिम धर्माच्या विरोधात एक अवाक्षर बोललेलं चालत नाही. ताबडतोब तुम्हाला अटक केली जाते. आणि ह्याच्यात काही गैरही नाही, ह्याच्यात काही चुकीचंही नाही, कारण तो देश त्यांचा आहे. आणि आपण तिथे जातो तेव्हाही आपण मान्य करून जातो की हे राष्ट्र मुसलमानांचं आहे. मला इथे राहायचं आहे नोकरी धंद्याच्या निमित्ताने, कुठल्याही कारणाने मला इथे राहावं लागतंय, तर मी यांचे संपूर्ण नियम पाळून इथे राहणार. ख्रिश्चन कंट्रीज आहेत, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे. या सगळ्या देशांमध्ये पण आपली माणसं राहत असतात. या सगळ्या देशांमध्ये जसं इस्लामिक कंट्रीजमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन राहतात, तसंच ख्रिश्चन कंट्रीजमध्ये मुसलमान आणि हिंदू राहतात. अमेरिकेमध्ये पण मुसलमान राहतात, इंग्लंडमध्ये पण राहतात, फ्रान्समध्ये पण राहतात, रशियामध्ये पण राहतात, स्पेनमध्ये पण राहतात. पण तिथे राहत असताना हे मान्य करून राहतात की हा देश ख्रिश्चनांचा आहे. इथले कायदे कानून ख्रिश्चन, बहुसंख्य ख्रिश्चनांच्या भल्याचा विचार करून बनवलेले आहेत. तिथे जाऊन इथली माणसं, हिंदू आणि मुसलमान, तिथे जाऊन आपल्याला अल्पसंख्याकांचे फायदे मागण्याची हिम्मत करत नाहीत. तिथे जाऊन गपचूप मशिदीवरचे भोंगे लावत नाहीत. गपचूप त्यांचा कायदा पाळतात. रस्त्यावर बसत प्रार्थनेला, कारण तिथे ते चालतच नाही. सावरकरांचा साधा हिशोब आहे, जर जगातल्या 252 देशामध्ये हा नियम लागू पडतो की त्या त्या देशामधल्या बहुसंख्य धर्मियांचा तो देश असतो, त्या देशाचे कायदे कानून तिथल्या बहुसंख्य धर्मियांच्या भल्याचा हिताचा विचार करून बनवले जातात, तर हिंदुस्थानमध्ये हिंदूंच्या भल्याचा विचार करून आपण का वागत नाही? त्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही, ह्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही, अवमान नाही. तुम्ही ते राहू नका असंही आम्ही म्हणत नाही. अत्यंत आनंदाने राहा, सुखाने राहा, तुम्हीही सुखाने राहा, आम्ही सुखाने राहतो. पण इथे राहत असताना हे मान्य करून राहा की हे राष्ट्र हिंदूंचंच आहे. इथे पहिली प्रायोरिटी ही फक्त हिंदूंना दिली जाईल. आजही अमेरिकेमध्ये जा, आजही इंग्लंडमध्ये जा, नोकरी धंदा जागा सर्व करत असताना, बिझनेस करत असताना पहिली प्रायोरिटी, पहिली प्राथमिकता ही ब्रिटिशांना दिली जाते. अमेरिकेमध्ये ख्रिश्चनाला दिली जाते, अमेरिकन माणसाला दिली जाते, स्पेनमध्ये स्पॅनिश माणसाला दिली जाते, रशियामध्ये रशियन माणसाला दिली जाते. फक्त
हा हिंदुस्थान आहे, या हिंदुस्थानामध्ये पहिली प्रायोरिटी अहिंदूंना दिली जाते आणि दुय्यम प्रायोरिटी हिंदूंना दिली जाते. हे सावरकरांचे विचार आहेत, शरद पोंक्षेचे नाहीत. उद्या पत्रकार मूर्खासारखं छापतील. कारण सध्याची पत्रकारिता इतक्या खालच्या लेवलला उतरलेली आहे, म्हणून हे शिकवावं लागतं. उद्या हेडिंग देऊन खाली शरद पोंक्षे लिहू नका, खाली वीर सावरकर लिहा. हे सगळे जी मतं मांडतोय, सगळे जे विचार मांडतोय ते सावरकरांचे आहेत, ते मला 100% पटतात म्हणून मांडतोय. आणि अशा तऱ्हेने सावरकर सातत्याने सांगत होते की देश स्वतंत्र झाल्यानंतर हे हिंदू राष्ट्रच व्हायला पाहिजे. आणि काँग्रेसची भूमिका होती की जोपर्यंत 10% मुसलमान आणि ख्रिश्चन आपल्याबरोबर येत नाही तोपर्यंत आपण स्वातंत्र्यच मिळवू शकत नाही. ही खुळसट कल्पना. म्हणून हिंदुत्व बाजूला ठेवून हिंदी राष्ट्रवादाचा काँग्रेसने पुरस्कार केला. आणि जेव्हा सुभाषचंद्र बाबू म्हणाले की सावरकर आता या, आता सर्व निर्बंधातून मुक्त झालेले आहात, सर्व शिक्षा संपलेल्या आहेत, संपूर्ण स्वतंत्र झालेले आहात 1937ला, तेव्हा सुभाषचंद्र बोस सावरकरांना रेड कार्पेट घालून त्यांना निमंत्रण देत होते की काँग्रेसमध्ये या, गांधींच्या खांद्याला खांदा लावून या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरा. सावरकर म्हणाले मी काँग्रेसमध्ये कधी येऊ शकत नाही. बहुसंख्य हिंदूंचा ज्या पक्षात अपमान केला जातो आणि 10% अहिंदूंना जिथे महत्त्व दिलं जातं, जिथे पराकोटीचं मुसलमानांचं लांगुलं चालन केलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं आणि हिंदूंचा मात्र सातत्याने अपमान केला जातो, अशा पक्षामध्ये मी कधी येणार नाही. मी हिंदू राष्ट्रवाद मानतो. माझी साधी आणि सोपी धारणा आणि साधा सोपा विचार आहे की हा देश हिंदूंचा आहे, इथे 90% हिंदू समाज राहतो आणि मुळापासून इथेच राहतो. आमच्या सर्वजणांचे पूर्वज इथलेच आहेत. आमचे कोणाचेही पूर्वज परदेशातनं आलेले नाहीत. आलेत का तुमच्यापैकी कोणी? तुमच्यापैकी एक तरी माणूस तुमचा प्रत्येकाच्या खानदानाचा मूळ पुरुष हा दुबईतनं, अरबस्तानातनं, अमेरिकेतनं, इंग्लंडमधनं आलेला आहे का? नाही. याच 7 नद्यांच्या काठावर तुमचे सर्वांचे मूळ पुरुष जन्माला आलेले आहेत. पण इथल्या एखाद्या मुस्लिम बांधवाला विचारून बघा, तुझा बाप इथला, वडील इथले, मग आजोबा इथला, पणजोबा, खापर पणजोबा, एक 10-12 पिढ्या गेल्यात की तो तिथून परदेशातली नावं घ्यायला सुरुवात करतो. कारण ते सत्य आहे. काहीशे वर्षांपूर्वी माणसं आलेली आहेत, आक्रमण करून आलेली आहेत, आम्हाला लुबाडायला आलेली आहेत, आम्हाला फसवायला आलेली आहेत, आमच्या जमिनी, आमची घरं, आमची मंदिरं उद्ध्वस्त करायला आलेली आहेत. आणि इथे आल्यानंतर इथे येऊन राहिले, आमच्यावर अत्याचार करून राहिले, आमचीच मंदिरं पाडून राहिले, चर्चेस उभी राहिली, मस्जिदी उभ्या राहिल्या. इतक्या वर्षानंतर आज एक मस्जिद पाडून तिथे राम मंदिर उभं राहतं तरी एवढी बोंबाबोंब. हजारो मंदिरं पाडली. आम्ही किती बोंबाबोंब केली पाहिजे? किती बोंबलला पाहिजे आम्ही? तर हा देश हिंदूंचा आहे हे आधी प्रत्येक माणसाने घट्ट डोक्यामध्ये फिट्ट करून टाका. आणि हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाही, सावरकरांची गरज नाही, टिळकांची नाही, गांधींची नाही. हा जगाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. म्हशीच्या कळपामध्ये बैल गेला आणि म्हणाला मला वेगळी जागा पाहिजे, म्हशी देतील काय? देत नाहीत. गोठ्यातल्या म्हशी पण देत नाहीत. आपण दिल्या, आम्ही सामावून घेतलं, आम्ही त्यांना आमचे भाऊ म्हणायला लागलो. घेतलं ना सामावून? कितीशे वर्ष घेतलं. 11व्या शतकापासून मोहम्मद घौरीपासून आक्रमण करून आलेत, परदेशातनं आलेत, लुटायला आलेत, लुबाडायला आलेत. आम्ही म्हणतो ना आमचे आहेत म्हणून, आम्हीच म्हणतो ना की हा देश सर्वांचा आहे, हिंदूंचा पण आहे, मुसलमानांचा आहे. म्हणतो कोण? हिंदूच म्हणतात की नाही? ओएसी म्हणतो का कधी?
आम्ही म्हणतो, कारण आमचा धर्म आहे सर्वांना सामावून घेणारा, वसुधैव कुटुंबकमची भावना असणारा आमचा धर्म आहे. आमच्यावर आक्रमण करून आले तरी आम्ही त्यांना गले लागतो, आम्ही त्यांना मिठ्या मारतो, आम्ही त्याला भाऊ म्हणतो, बहीण म्हणतो, आम्ही त्यांच्याबरोबर लग्न करतो, संबंध जोडतो, त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो, त्यांच्याबरोबर व्यापार करतो. आणि आम्ही त्यांच्याबरोबर करतो हे त्यांनी आमचे उपकार मानायला पाहिजेत की नाही? त्यांनी आम्हाला सातत्याने थँक्यू म्हटलं पाहिजे का आम्ही त्यांना थँक्यू म्हणायचं? 75 वर्ष आम्हीच त्यांना थँक्यू म्हणतोय, आम्हीच त्यांचे आभार मानतोय. अरे बापरे, तुम्ही आमच्यावर राहता, केवढे मोठे उपकार आहेत. ही जी मानसिकता बनवली ना काँग्रेसने, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. कुठल्याही धर्माच्या विरोधात लढायचं आमच्या DNA मध्येच नाही आहे. आम्ही माणसावर प्रेम करणारी माणसं आहोत. मुळात हिंदू म्हणजे काय? एक माणूस दुसऱ्या माणसावर माणुसकीनं जगतो, माणुसकी दाखवतो, मनुष्य जात दाखवतो. माणसाने माणसावर माणुसकीनं राहणं आणि प्रेम करणं म्हणजे हिंदू असणं. हा निसर्गाचा धर्म आहे. निधर्मी कोणी नाही आहे जगात. रस्त्याचा दगड पण निधर्मी नाही, नदी निधर्मी नाही, अग्नी निधर्मी नाही, आकाश निधर्मी नाही. निधर्म काहीच नाही आहे. निधर्म अशी गोष्टच अस्तित्वात नाही आहे. इथल्या प्रत्येकाला विचारतो मी, तुमचा धर्म काय? एक जण तरी म्हणेल का मी निधर्मी आहे? नाही. कोणी म्हणेल हिंदू आहे, कोणी म्हणेल मुसलमान आहे, कोणी म्हणेल ख्रिश्चन आहे. निधर्म कुठून आला? मी 136 करोड मधला एकही माणूस निधर्मी नाही तर राष्ट्र निधर्मी कसं? जगातली बाकी सगळी राष्ट्र मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, हे एकच राष्ट्र हिंदूंचं आहे. ते हिंदूंचं म्हणायचं नाही, निधर्मी आहे, सेक्युलर आहे. ही जी मानसिकता तयार केली गेली ना 75 वर्षात, ती आता बदलायला सुरुवात झाली आणि म्हणून ही सगळी पोटदुखी आहे. सगळ्यांना एकत्रित जो त्रास झालाय ना सुरू, जे काही उभे राहतात ना प्रत्येक निवडणुकीला 15-20 अशी मूर्खासारखे उभे राहतात बघा, आणि तरी हरतात. कारण कुठली वैचारिक बैठकच नाही. फार सुंदर एक सावरकरांचं वाक्य आहे, लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना महत्त्व जरूर प्राप्त होतं. नीट वाचा, लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांना महत्त्व जरूर प्राप्त होतं, पण ते महत्त्व लक्षात घेऊन त्यांचं लांगुलचालन करण्यासाठी स्वतःच्या प्राथमिक सिद्धांतांना, स्वतःच्या विचारसरणीला जे बाजूला ढकलतात ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना खुश करण्यासाठी प्रत्येक वेळेला आमचे तुकडे पाडले. वंदे मातरम त्यांना आवडत नाही, पुढची कडवी त्यांना आवडत नाही. हो का? मग ठीक आहे बाबा, मग आम्ही पुढची कुठली कडवी आम्ही रद्द करू? हे तिन्ही कडवी उडवा. का उडवायची? दुर्गा दश प्रहरण धारणीम तमामी तारणीम हे त्याच्यामध्ये आहे म्हणून ती उडवून टाकायची. ते म्हणतात हे आम्हाला नको आहे, हे आम्हाला आवडत नाही, उडवून टाकायचं. ते म्हणतात मशिदीसमोरनं रामाची मिरवणूक नसताना ढोल वाजवू नका. लगेच आमच्याकडनं ऑर्डर्स येतात, शांतता प्रस्थापित करा, शांतता पाळा, समाजामध्ये कुठली समाज व्यवस्था बिघडायला नको. मग सगळी जबाबदारी फक्त हिंदूंवर आहे. दुबईमध्ये निघते का रामाची मूर्तीची मोठी अशी दंडक्यात वाजत? निघते? नाही निघत. अमेरिकेमध्ये मोहरमची यात्रा निघते का हो? नाही निघत. ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, रशियामध्ये नाही निघत. म्हणून त्यांचा धर्म बुडतो का? नाही बुडत. मशिदीवर भोंगा लावला नाही म्हणून धर्म बुडतो का? अल्लाह रागावतो का? नाही रागवत. इथेच कसा रागावतो? ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला हा माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. कुणाचाही दुस्वास करत नाही आम्ही, फक्त आमच्या बरोबर राहतं. साधी गोष्ट आहे हो, साधी गोष्ट आहे. आज हे पाटील साहेब आहेत, एक तुम्हाला छान किस्सा सांगतो. मी अभिनेता असल्यामुळं थोडंसं नाट्यात्मक किस्सा सांगितलं ना की तुम्हाला बरोबर पटतं. ते काय झाले या देशाची भानगड आणि गडबड काय झाली सांगतो. आता हे आमचे पाटील साहेब आहेत. आता त्यांच्या घरामध्ये चहा पीत बसलेलं असताना मला फोन आला, उद्याचं शूटिंग रद्द झालंय.
ते आम्हाला मालिका कराव्या लागतात ना पोटा पाण्यासाठी, दारू गडबे वगैरे, आणि तुम्ही वेड्यासारखं ते बघता या महिला आमच्या. बघा बाबा आमचं पोट चाललंय त्याच्यावर. उद्याचं शूटिंग रद्द झालंय आणि नेमकं ह्यांच्यासमोरच फोन आला आणि हे मला म्हणाले काय झालं, रद्द झालं का? तर हे मला म्हणाले थांबा, शूटिंगसाठी जाणार होतात, रद्द झालं तर थांबा, काय रेल्वेचं तिकीट वाया जाईल पार पार. तर ते खासदार निधीतनंच काढलेलं आहे. साहेब फोन लावतील रेल्वेला, ते झालं, ते काय काळजी करू नका, एक दिवस आमचा पाहुणचार घ्या. म्हणून हे मला म्हणाले थांबा, त्यामुळे मी थांबणार आहे. मग ह्यांनी घरामध्ये सांगितलं, ह्यांच्या घरात त्यांच्या पत्नीला, मुलांना, की बाबा आज शरद पोंक्षे आपल्याकडे राहायला येणार आहेत. काय ते उद्याचं शूटिंग रद्द झालेलं आहे, तर आपल्याकडे राहणार आहेत. तर आपल्या घरामध्ये जी वर चांगली रूम आहे, सगळ्यात स्पेशल बेडरूम जी बनवलेली आहे, मास्टर बेड, सगळी छान झुमरं बिमरं लावले आहेत, तर ते एक दिवस त्यांना राहायला देऊ आपण दुसऱ्या खोलीमध्ये राहू. मुलाबाळांना पण सांगितलं, छान नवीन चादरी बिदरी घातल्या पलंगावरती, सगळे नॅपकिन बिपकिन सगळं, म्हणजे असं साबण बिबण पण नवीन असे बाकीटातनं फोडून बिडून ठेवले. साहेब सगळी तयारी आहे, ठेवा. स्वच्छ संडास बाथरूम स्वच्छ करून ठेवलं माझ्यासाठी, का तर मी राहणार तिथे म्हणून. मग मी राहिलो एक दिवस मस्तपैकी. परत उद्या रात्री मला फोन आला, परवाचं पण शूटिंग रद्द. मग ते पण म्हणाले राहा अजून एक दिवस. बायकोला म्हणाले यांच्या आवडीनिवडीचं जेवण खाण कर बरं का, चांगलं गोडधोड काहीतरी कर, पोंक्षांना गोड खूप आवडतं. ती पण माऊली बिचारी सकाळ उठून पोळ्या लाटते, भाज्या करते, कोशिंबिरी करते. झालं 2 दिवस झाले, परत 2 दिवसांनी माझं शूटिंग रद्द. असं करत करत चायला 8 दिवस राहिलो मी. आता हळूहळू ज्या बेडरूममध्ये ते झोपत होते ती बेडरूम 8 दिवस मीच व्यापून टाकली. 8 दिवस ती बेडरूम मी व्यापून टाकली. 10 दिवस झाले, 10चे 15 दिवस झाले, पोंक्षे काय जायला तयार नाही. हळूहळू बातमी लातूरमध्ये पसरली. मग काही माणसं मला भेटायला यायला लागली. असतात ना नवीन नवीन व्याख्यानं ठरवायचे, सिनेमाचं काम ठरवायचे, प्रोड्युसर भेटायला यायला लागले. सगळ्यांना आता बातमी पसरायला लागली की सध्या पोंक्षे कुठे राहत आहेत, लातूरमध्ये आमदार पाटलांच्या घरात. यायला लागले शोधत. आता ह्यांच्या बायकोला ह्यांना जे आमदार असल्यामुळे लोक भेटायला येतात त्यांच्यासाठी चहा करावाच लागतो. मला भेटायला येतात चायला, त्यांना पण आता खायला प्यायला करून द्यावं लागतं. ती बाई हळूहळू पिसाटायला लागली. तिने पाटलांना बाजूला घेतलं, हो काय आले काय, म्हणजे काय ते राहिले ते पसरलाच पाय त्यांनी. आज 20 दिवस झाले. 1 दिवस तुम्ही म्हणाला होता 1-2 दिवस राहणार आहे, पाहुणचार कर. पहिल्यांदा मी खूप प्रेमाने आनंदाने केला, आता नाही मला जमणार. आणि ती काय बेडरूम हळूहळू तोच बसला आतमध्ये जाऊन. वॉशिंग रूममध्ये ह्याच्यामध्ये आमचे कपडे नंतर धुतले जातात, त्याचेच लेंगे झब्बे आधी धुतले जातात. ही काय भानगड आहे? त्याचं टॉयलेट चायला आम्हाला साफ करावं लागतंय. हे गांधीवादी पाटील गांधीवादी आहेत, महात्मा गांधींचे पुजारी आहेत, अनुयायी आहेत, अहिंसेचे पुजारी आहेत. अहिंसा परमो धर्म असा अर्धाच मंत्र त्यांनी त्यांच्या भिंतीवर लिहिलेला आहे. पुढचा मंत्र त्यांना माहितीच नाही, कारण त्यांना शिकवलंच नाही. धर्म हिंसा तथैवच. असं करता करता एक 15-20 दिवस झाल्यानंतर एक दिवस सकाळी त्यांच्या घराची बेल वाजली. बेल उघडली, दरवाजा उघडला तर एक बाई उभी होती 2 मुलांना घेऊन, बॅगा घेऊन. त्यांनी विचारलं आपण कोण? त्या म्हणाल्या सविता पोंक्षे, शरद पोंक्षे इथे राहतात ना. मी बायको आणि 2 मुलं. आता वहिनी आल्यात, म्हटलं पाटलांचा चेहरा पडला, पांढरा फटक आयला. आता नाहीतरी कसं म्हणणार, या म्हणाले या. त्याही आल्या. आता काय करणार, बेडरूम मध्ये घुसल्या. आता त्यांचे बॅगा भरून आणलेल्या. पुढचा मी फोनवर सांगून टाकलं होतं यायचं, इथेच राहायचं आपल्याला. आता मग त्यांचे सगळे जे वॉर्डरोब वगैरे होते, कपाटं वगैरे बनवलेली होती, त्याच्यात आता आमचे कपडे गेले आणि त्यांचे कपड्याची बोचकी बांधून मी हॉलमध्ये फेकून दिली. आता राडे सुरू झाले त्यांच्यामध्ये. त्यांची पोरं पिसाटली, बायको पिसाटली. म्हणाले पाटील यांच्यात संघर्ष आहे आता आमच्यासाठी. आम्ही AC मध्ये बसलोय मस्त बेडरूममध्ये TV बघत, माझी फॅमिली, आणि बाहेर हे भांडतायत. ह्यांची मुलं ह्यांच्याशी भांडतायत. हे काय बाबा,
आता त्यांना सांगायची वेळ आलेली आहे, तर ते म्हणाले अहो असं नाही, असं कसं सांगणार आपण, ते आपले भाऊ आहेत, बंधू आहेत नाही का. मग ते हळूहळू घाबरत आले. चर्चा करूया का तुमचे, चर्चा. तर मी म्हटलं हां बोला. यायला घर यायचं मी बघा, हा बोला. नाही मी काय म्हणतो, आता गेलात तर बरं होईल. असं त्यांच्या चेहऱ्यावर लाचार भाव, घर त्यांचंच, पण राहिलो ना मी आता महिना दीड महिना, आता ते लाचार झाले मला हाकलवण्यासाठी. मग हळूहळू मी त्यांना सांगितलं आता एक काम करा, बघा सगळे लोक मला भेटायला येतात, सारखं मला ते फोनवर पत्ता सांगावा लागतो. एक काम करा, बाहेर जे तुमचं नाव लावलेत ना नावाची पाटी, त्याच्या खाली तर माझी पण नावाची पाटी लावून टाका. आता गडबड अशी झाली, आता कळेच ना, पाटील कुटुंबाला कळे ना, ह्यांना हाकलायचं कसं, ही एक भानगड होऊन बसली. घराचा 7-12 ह्यांच्या नावावर, घराचं रजिस्ट्रेशन ह्यांच्या नावावर, बेडरूम मध्ये घुसलाय कोण, मी. आता बाहेर काढायचं. आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली. गंमत संपली आणि हळूहळू संघर्षाला सुरुवात झाली. मारामारीपर्यंत प्रकरण आलं आणि मी त्यांना एक अट घातली की ही बेडरूम तुमची आहे, हे कोर्टात जाऊन तुम्ही सिद्ध करा. कळलं या देशाचं काय झालं. असे ते आले 500-700 वर्षांपूर्वी, आमच्यावरच दादागिरी करून राहिले. आमचंच रामाचं मंदिर पाडलं, तिथे मस्जिद उभी राहिली. आम्ही मस्जिद पाडल्यावर तेच आम्हाला सांगतात इथे राम होता, राम मुळात खरंच होता का हे तुम्ही कोर्टात जा आणि सिद्ध करा. चाहायला आमचाच राम, आमचंच मंदिर, आमचंच घर, आमचाच देश, सिद्ध कोणावर जबाबदारी आहे, त्यांच्यावर का आमच्यावर. आमच्यावर येऊन पडली. 2-250 वर्ष केसच चालू आहे आणि फायनली आमचं राम मंदिर उभं राहिलं. फायनली आम्ही केस जिंकलो. पण त्यासाठी पाटलांच्या 4 पिढ्या खपल्या. या देशाचं एक्झॅक्ट हेच घडलंय. आता हे घर पाटलांचं आहे हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज आहे का? नाही. तसंच हा देश हिंदूंचा आहे हे सांगायला कोणाची गरज आहे का? नाही. हे राष्ट्र, जसं ते घर काही झालं आणि मी कितीही राहिलो बेडरूममध्ये, तरी घर अखेरपर्यंत पाटलांचंच आहे. त्या घरातले नियम, चपला बाहेर काढून येणे हा पाटलांनी बनवलेला नियम आहे. त्या घराची ती घटना आहे. तर माझी मुलं बूट घालून बेडरूममध्ये झालेली चालणार नाहीत. त्या घरांची, पाटलांची काही संस्कृती आहे, ती मला पटते की नाही ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला जर पाटलांच्या घरामध्ये राहायचं असेल तर पाटलांच्या घराचे नियम, पाटलांच्या घराची संस्कृती, पाटलांच्या घरात जे जेवण बनवलं जातं तेच मला मिळेल. खायचं तर खा, मी शाकाहारी आहे, ते म्हणणार नाही आमच्याकडे रोज मटण लागतं, तुला खायचं तर खा नाहीतर बाहेर जा. सावरकर एक्झॅक्टली हेच सांगत होते आणि म्हणून सावरकर 37ला काँग्रेसमध्ये गेले नाहीत. ही मूळ पोटदुखी आहे. आता 47च्या आधीची शेवटची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. त्याच्या आधी एक सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये हिंदू महासभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली. पण संपूर्ण 36 करोड हिंदू समाज हा 1919-20 पासून संपूर्णपणे गांधीजींचं नेतृत्व मान्य करून सत्य अहिंसेच्या सत्याग्रहाच्या मार्गाने चालत होता. 17-18 वर्ष त्यांना त्या मार्गाची सवय लागलेली होती. त्या विचारसरणी त्यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती.
दुसरा काही विचार असू शकतो, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असाही एक विचार असू शकतो. हा विचारच 17-18 वर्ष समाजाला माहीतच नव्हता असा सांगणारा एक समाज, असा सांगणारा एक महापुरुष, 36 करोड लोक 18-20 वर्ष ज्या एकाच मार्गाने चालले, तो मार्ग चुकीचा आहे, त्या मार्गाने चालत राहिला तर या देशाचे तुकडे होतील हे सांगणारा एक महापुरुष पहिल्यांदा लोकांनी पाहिला. त्या महापुरुषाचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. कसं पटणार, कसं पटणार हो? 20 वर्ष मनावर रक्तात जे बिंबवलं गेलेलं आहे त्याच्या विरुद्धच अचानक विरोधच काहीतरी सांगायला लागला. कसं पटेल माणसांना? अवघड आहे पटणं. तेवढ्यात निवडणूक आली. निवडणुकीमध्ये अत्यंत इमोशनल प्ले कार्ड खेळलं गेलं. तर तोपर्यंत मुस्लिम लीग पाकिस्तानची मागणी धरून ठेवलेली होती. आता काही झालं तरी हा देश तुटणार हे नक्की झालेलं होतं. आणि देश तुटणार, देशाचे तुकडे होणार, हिंदुस्थान पाकिस्तान तयार होणार ही पार्श्वभूमी होती. ह्या पार्श्वभूमीवर निवडणुका लढवल्या गेल्या. 20 वर्ष एका माणसाच्या नेतृत्वाखाली चाललेला हा समाज, त्या माणसाने इलेक्शनमध्ये इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. काय वाटेल तर झालं तरी या देशाचे तुकडे होणार नाहीत. देशाचे तुकडे होण्याआधी माझ्या देहाचे तुकडे होतील, पण मी देशाचे तुकडे होऊ देणार नाही. एक वयोवृद्ध माणूस अशा पद्धतीने जर सातत्याने सांगत असेल आणि त्याच्याच नेतृत्वाखाली 20 वर्ष समाज चालत असेल तर नकळतपणे तो त्यांच्यावर विश्वास ठेवणार. आणि लोकांनी या वाक्यावर विश्वास ठेवला आणि सावरकरांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेचा सपशेल पराभव झाला. काँग्रेस निवडून आलं. लोकांना विश्वास वाटला की देशाची शक्ल होणार नाहीत, हिंदुस्थान पाकिस्तान निर्माण होणार नाही, कारण आम्हाला गांधीजींनी शब्द दिलेला आहे. या गांधींच्या शब्दाखातर आम्ही 20 वर्ष एक गाल मारल्या दुसरा गाल पुढे केलेला आहे. 20 वर्ष गांधींच्या शब्दाखाली एक माणसाला गोळी लागून पडला, दुसरा माणूस गोळी खायला तयार झालेला आहे. आम्ही सगळे अहिंसेचे पुजारी आहोत. ह्या माणसाने शब्द दिला, हा माणूस कधी आमचा शब्द पाळणार नाही, असं होणार नाही, हा एक पूर्ण विश्वास. आणि त्या विश्वासाला 47ला तडा गेला. त्या विश्वासाला 47ला तडा गेला. जो माणूस सांगत होता माझ्या देहाचे तुकडे होतील पण या मातृभूमीचे तुकडे होणार नाहीत, देह तसाच राहिला, मातृभूमीचे मात्र तुकडे झाले, देहाचे तुकडे झाले नाहीत. खरं कोण ठरलं? सावरकर खरे ठरले. आता समाजाला लक्षात आलं, अरे 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 आपण फार मोठी चूक केली. एक माणूस जीवाच्या आकांताने पोट तिडकीने सांगत होता की एवढा समाज एका माणसाच्या नेतृत्वाखाली ज्या मार्गाने चाललाय, हा मार्ग देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी आपला विश्वासघात केला. आणि जो माणूस हे सांगत होता, ज्याला आम्ही अवेरलं, ज्याला आम्ही निवडणुकीमध्ये पाडलं, तोच माणूस खरा ठरला. पहिलं 47ला देश आल्यानंतरचं जे मंत्रिमंडळ बनलं ते बाय इलेक्टेड मंत्रिमंडळ नव्हतं. कोणीही इलेक्शनमध्ये निवडून आलेलं नव्हतं, सिलेक्टेड मंत्रिमंडळ होतं. म्हणून नेहरूंच्या पंतप्रधान असतानाच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये हिंदू महासभेचे सुद्धा 2 जण मंत्री होते, कारण ते सर्वांचं एकत्रित होतं. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे सभासद होते, केंद्रीय कायदेमंत्री होते. ते कधी काँग्रेसचे नव्हते, पण ते मंत्रिमंडळात होते, हिंदू महासभेचे मंत्रिमंडळात होते, मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळात होते. कारण हे सर्वांनी मिळून एकत्रितपणे बनवलेलं होतं. आता पहिली निवडणूक येणार होती ती 5 वर्षांनी 52ला, आणि खरी सर्वांची सत्व परीक्षा होती ती निवडणुकीमध्ये 52च्या.
अख्ख्या समाजाला डोळे उघडलेले होते, झोपेतनं जागे झालेले होते आणि लक्षात आलेलं होतं की सावरकर नावाचा जो माणूस आहे तोच इथे तारू शकतो. कारण 47ला जी अभूतपूर्व हिंदूंची कत्तल झाली, 70 लाख हिंदू निर्वासित पाकिस्तानमधनं इथे आले. रेल्वेच्या गाड्या भरून इथे आल्या. हे सर्व दृश्य लोकांनी पाहिलेलं होतं. गांधींनी आपल्याला सपशेल फसवलंय, काँग्रेसनी आपल्याला सपशेल फसवलंय, हे लोकांच्या लक्षात आलेलं होतं. आणि हे असंच होणार हे भाकीत 10 वर्षापूर्वीपासून एक माणूस सावरकर नावाचा सातत्याने सभांमधून सांगतोय. आपण त्याचं ऐकलं नाही. हे शल्य, हे दुःख मनामध्ये प्रत्येकाच्या भिनलेलं होतं. आपलेच नातेवाईक, आपलेच सगळे सोयरे मेलेले बघितलेले होते, प्रेतांच्या गाड्या भरलेल्या पाहिलेल्या होत्या. नेहरूंच्या लक्षात आलं की आता 52ची निवडणूक आपण बाप जन्मात जिंकू शकत नाही. आता जर हिंदू महासभा हरवायची असेल, आता जर सावरकर पडायचे असतील, तर आता परमेश्वराने एक काहीतरी नियतीने असा चमत्कार करायला पाहिजे, एक काहीतरी मिरॅकल घडलं पाहिजे, तरच आपण पुन्हा निवडणुकीमध्ये जिंकून येऊ. आणि ते मिरॅकल नथुराम गोडसेंनी घडवलं. गांधीजींची हत्या केली. नथुराम गोडसे हिंदू महासभेचा सभासद, हिंदू महासभेचं सलग 10 वर्ष अध्यक्षपद भूषवणारे सावरकर, आणि बरोबर नेहरूंच्या हातामध्ये कोलीत मिळालं. आणि काहीही संबंध नसताना गांधी हत्या केसमध्ये एका म्हाताऱ्या माणसाला, निशस्त्र म्हाताऱ्या माणसाला ठार मारलं, खून केला. त्या हत्येच्या आरोपाखाली आरोपी क्रमांक 8 बनवण्याची सुवर्ण संधी गोडसेंनी नेहरूंना दिली. आणि नेहरूंनी ती पुरेपूर उचलली. त्या संधीचं सोनं केलं. एका दगडात 4 पक्षी मारले. सगळ्यात तुल्यबळ असा जो नेतृत्व समोर उभं राहणार होतं 52च्या निवडणुकीमध्ये, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांना कायमचं बदनाम करण्याची सुवर्ण संधी हिंदू महासभेनं हे केलं. म्हणून हिंदू महासभा जो ताकदीने समोर पक्ष उभा राहणार होता, तो पक्ष बदनाम करण्याची सुवर्ण संधी, हिंदूंना बदनाम करण्याची सुवर्ण संधी आणि ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याची सुवर्ण संधी. हे 4 दगड, 4 पक्षी एका दगडात मारले. तिथून जे हिंदुत्व बदनाम झालं, सावरकर बदनाम झाले, हिंदू महासभा बदनाम झाली आणि ब्राह्मण समाज बदनाम झाला. ती बदनामी आज तागायत चालू आहे. मग त्या केसमधनं सावरकर संपूर्ण निर्दोष मुक्त झाले, तरी सुद्धा आज तागायत डिबेट्समध्ये सगळे काँग्रेसचे आमदार, त्यांचे प्रवक्ते सातत्याने बोलतात की गांधी हत्येमध्ये सावरकरांचा हात होता. बाकी त्यांचे पुढारी जेव्हा अटक होते तेव्हा मात्र कोर्ट जे मान्य ते त्यांना मान्य असतं, पण सावरकरांच्या बाबतीमध्ये सगळं हे सोयीस्कररित्या आहे. सावरकरांना सातत्याने टार्गेट का केलं जातं याचं एक मुख्य कारण इतिहासात दडलेलं आज मी तुम्हाला सांगितलं. प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा माणूस, हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणारा माणूस, संसदेमध्ये मुसलमान आणि ख्रिश्चनांना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर त्यांना सीट्स मिळायला पाहिजेत, हेही सावरकरांचं मत होतं बरं का. तेव्हा मुस्लिम लीग असं म्हणत होती की 50% सीट्स मिळायला पाहिजेत. 543 लोकसभेचे सभासद आहेत, ते 50% त्याच्यावर सावरकरांनी विरोध केला. म्हणाले नाही, फक्त लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला जरूर प्रतिनिधित्व मिळेल, पण ते लोकसंख्येच्या आधारावर. सरसकट 50% मी देऊ शकत नाही, आम्ही देणार नाही, म्हणून प्रचंड मोठा विरोध केला. इंग्रजी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून नेहरू प्रयत्न करत होते, त्याला सावरकरांनी विरोध केला. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद मराठी महिने नाहीत, हे महाराष्ट्राचं नाही, हे हिंदुस्थानचं राष्ट्रीय कॅलेंडर आहे. हे कॅलेंडर भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर होऊ नये म्हणून काँग्रेसने प्रयत्न केला, त्याला सावरकरांनी विरोध केला. जे
देशाच्या अहिताचा निर्णय काँग्रेस घेत होतं, त्याला सावरकर सातत्याने विरोध करत होते. म्हणून सावरकर नावाचा माणूसच बदनाम करायचे गलिच्छ कारस्थान आणि त्याचं सुवर्ण संधी गांधी हत्येने मिळाली. तिथून मग सुरुवात झाली. मग संपूर्णपणे सावरकर निर्दोष मुक्त झाल्यानंतरही सावरकरांची बदनामी करायची एकही संधी सोडली नाही. आज जे राहुल गांधीला निवडणूक लढू शकणार नाही असं म्हटल्यावर जे काँग्रेसवाले बोंबलत फिरतायत, लोकशाही बुडाली, ती लोकशाही पहिली नेहरूंनी बुडवली. सावरकर संपूर्ण निर्दोष मुक्त होऊन सुद्धा सावरकरांवरती 52ची निवडणूक लढवायची नाही असा निर्बंध घालण्यात आला, काहीही संबंध नसताना. इतकं नेहरू सावरकर नावाच्या माणसाला घाबरत होते. आधी ब्रिटिश घाबरले, नंतर सातत्याने काँग्रेस घाबरली. अशी दहशत आहे या माणसाची. आणि इतकी चिखलफेक करून, इतकी बदनामी करून सुद्धा 75 वर्षानंतर महाराष्ट्राच्या गल्ली बोळामधनं अशा सावरकर गौरव यात्रा निघतात, हजारो माणसं गर्दी करतात. ही एक फार मोठी काँग्रेसची पोटदुखी आहे की चला आम्ही इतकी बदनामी करतो तरी फरकच पडत नाही. कारण हा सूर्य आहे, कितीही थुंकाल सूर्यावर, ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे. आणि पडून पडून सुद्धा अक्कल नाही आहे, अक्कल येतच नाही आहे. माफीवीर माफी, कुठलीही माफी सावरकरांनी मागितलेली नाही. ते सगळे ॲम्नेस्टी पिटिशनचे अधिकार होते. म्हणजे आत्ताच्या काळात त्याचं नाव आहे जामिनाचा अर्ज, जो घटनेने आम्हाला दिलेला आहे. अजमल कसाबला सुद्धा फाशी झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे. संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुंनी सुद्धा दयेचा अर्ज केला. तो अधिकार कोणी दिला? आमच्या घटनेने दिला. एवढे मोठे गुन्हे झाल्यानंतरही त्यांना दयेचा अर्ज करायची परवानगी आहे. त्याच्यावर दया दाखवायची की नाही हा सर्वस्वी राष्ट्रपतींचा अधिकार आहे, पण अर्ज करायची मुभा. इतक्या निर्घृण सर्वसामान्य माणसांना मारणाऱ्यांना सुद्धा हा अधिकार आजच्या देशात आहे. हाच अधिकार ब्रिटिशांनी त्यांनी अडकवलेल्या राजकीय कायद्यांना दिलेला होता, ॲम्नेस्टी पिटिशनचा अधिकार. माफी कधी मागतो आपण? भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल मला लाज वाटते तेव्हा मी तुमची माफी मागतो. मी भविष्यात काहीतरी तुमच्याबरोबर घडणारा वागणार आहे म्हणून ॲडव्हान्समध्ये कोणी माफी नाही मागत. काही वर्षांपूर्वी मी तुमच्याशी वाईट वागलो, तुम्हाला त्यावेळेला चुकीचं बोललो होतो म्हणून मला सॉरी, मला आज त्याच्या पश्चाताप होतोय, मला आज त्याची लाज वाटते, मला माफ करा, विसरून जा, सगळं झालं गेलं, क्षमा करा मला, अशी माफी मागितली जाते. सावरकरांच्या 11 दयेच्या अर्जामध्ये एक शब्द पण पश्चात्तापाचा नाही. आधी काय केलंय त्याच्याबद्दल अवाक्षर पण नाही. दयेचे अर्ज, ॲम्नेस्टी पिटिशन म्हणजे ब्रिटिशांनो तुम्ही मला इथून सोडलं तर ज्या अटी तुम्ही घालाल त्या अटी मी मान्य करायला तयार आहे. त्या अटी कुठल्या आहेत? राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही, ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवायचा नाही, कुठल्याही मोर्चामध्ये यायचं नाही, कुठल्याही सभेचं नेतृत्व करायचं नाही, ब्रिटिश हा शब्द पण उच्चारायचा नाही, स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान द्यायचं नाही. सावरकर म्हणतात 7/11च्या कोठडीमध्ये मी वयाच्या 27व्या वर्षापासून 77व्या वर्षापर्यंत जर 7/11च्या कोठडीमध्ये अडकून पडलो तर मी समाजासाठी शून्य उपयोगी पडेन. पण या अटी मान्य करून मी बाहेर पडलो तर मात्र मी अटींमध्ये मधनं पळवाटा काढून, मार्ग काढून मी समाजासाठी काही टक्के तरी उपयोगी पडू शकतो. मग आता तुम्हीच ठरवा की 7/11च्या कोठडीमध्ये मोडेन पण वाकणार नाही अशा बावळटासारखा बाणा ठेवून इथे अडकून राहायचं का दयेच्या अर्जावर सह्या करायच्या आणि अटी मान्य करून बाहेर पडायचं आणि समाजाची सेवा करायची, जुडी करायची. आता ही बुद्धिमत्ता, ही राजकीय मुत्सद्देगिरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पण अडकवलं होतं आग्र्याला. महाराज असं नाही म्हणाले मी मोडेन पण वाकणार नाही, मी मरेन इथेच, पण मी इथून पळून जाणार नाही. मी पळून गेले, महाराज पळून गेले. मग आपण पळपुटे म्हणतो का? त्यांना म्हणूच शकत नाही, जीभ झडेल आपली. का ती राजकीय मुत्सद्देगिरी होती. अफजल खान बोलवत होता या, गेले नाहीत महाराज, आम्हाला तुमची भीती वाटते म्हणाले. कारण महाराजांना माहीत होतं त्याचं एवढं अफाट सैन्य, माझ्याकडे सैन्यच नाही, माझ्याकडे शस्त्र नाहीत, माझ्याकडे तसे रणगाडे नाहीत, हत्ती दल नाही, मी कशी लढाई लढू, मूर्ख आहे का मी? नाही. ही फसवेगिरी असते, ही राजकीय मुत्सद्देगिरी असते. फसवायचं असतं शत्रूला, शत्रूचं फसवून, शत्रूचं ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून
शत्रूला मात करायची असते आणि राज्य करायचं असतं. नेतृत्व करणाऱ्या माणसाने कधीही शत्रूच्या तावडीत अडकून पडायचं नसतं. तो मूर्खपणा असतो, तो गाढवपणा असतो. आणि सावरकर, बरं गंमत म्हणजे सावरकरांनी दयेचे अर्ज केले हे त्यांनी स्वतः एकदाही लपवलेलं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य मिळायच्या आधी त्यांनी स्वतः तिथनं बाहेर पडल्यानंतर ग्रंथ लिहिला, माझी जन्मठेप. तो संपूर्ण जन्मठेपेचं वर्णन केलंय. त्या जन्मठेपेच्या वर्णनाच्या पुस्तकामध्ये स्वतः लिहिलेले 11च्या 11 दयेचे अर्ज जसेच्या तसे छापले. कारण तेव्हा सावरकरांना माहीत नव्हतं की 50-60 वर्षानंतर अशी दिल्लीत मूर्ख माणसं जन्माला येणार आहेत, ज्यांना याचा अर्थच कळणार नाही. त्यामुळे त्यांनी हा शोध लावला दयेच्या अर्जांचा. अजिबात नाही, सावरकरांनी स्वतः लिहिलेले आहेत ते. तर त्याच्यात गैर काहीच नाही आहे. ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते. त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी कधी राजकारणात भागच घेतला नाही. मग हिंदू महासभा काय, कुठला काय, गल्ली बोळातला पक्ष होता काय, का ती ब्रिगेडी संस्था होती? हा राजकीय पक्ष होता, काँग्रेसच्या विरोधात उभा राहिलेला, सर्व सक्षम उभा राहिलेला. जसं काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पक्ष उभा राहिला तसंच त्यावेळेला हिंदू महासभा उभी राहिली. त्या राष्ट्रीय हिंदू महासभा या पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व केलं 11 वर्ष नंतर. निवडणुका लढवल्या. केवढं मोठं काम आहे. हिंदू समाज हा जातींमध्ये विभागला गेलेला आहे. म्हणून रत्नागिरीमध्ये 24 ते 37 सलग 13 वर्ष हिंदू धर्म हा जाती मुक्त व्हायला पाहिजे. जात हा हिंदू धर्माला लागलेला शाप आहे. ह्या जाती जन्माधिष्ठित नाहीत, या व्यवसायाधिष्ठित आहेत. मी जन्म कुठे घ्यायचा हे कर्तृत्व माझं नाही, त्यात माझं कर्तृत्व शून्य आहे. पण मी जन्माला आल्यानंतर मी कर्म काय करतो त्या कर्मावर माझा व्यवसाय ठरला पाहिजे. 4 वर्ण जे निर्माण केले ते 4 वर्ण हे समाज व्यवस्था चालवण्यासाठीचे वर्ण आहेत. कामाची विभागणी आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. हे 4 वर्ण आजही प्रत्येकाच्या घरामध्ये जोपासले जातात. नाही जोपासले जात? तुमच्या घरामध्ये झाडू मारायला, झाडू पोछा करायला एक कामवाली बाई येते की नाही? तुम्ही जिथे नोकरी करता तिथे पिऊन असतो की नाही? का असतो तो पिऊन? पिऊनला कधीतरी एअर कंडिशन मॅनेजर त्याच्या खुर्ची बाजूला, समान आहे ना, सगळे सर्व समान आहेत. तर मग बँकेचा मॅनेजर बाहेरच्या पिऊनला किंवा बाहेरच्या क्लार्कला, अकाउंटंटला स्वतःच्या ब्रँच मॅनेजरच्या एअर कंडिशन वेगळ्या केबिनच्या बाजूला खुर्ची टाकून बसवत नाही. जेवायला एकत्र नाही बसत ते. ती विभागणी आहे कामाची. ब्रँच मॅनेजर आहे तो. आणि तो तिथे का आहे? कारण तितकं तो शिकलेला आहे. काही वर्ण व्यवस्था निर्माण झाली. कशाबद्दल बोलतोय आपण? मनुस्मृती. मनुस्मृती. अरे मनु कोण आहे? मनु ब्राह्मण नाही. महर्षी मनु हा क्षत्रिय आहे. हे 4 वर्ण ज्यांनी निर्माण केले, ज्यांनी पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये सांगितले, तो श्रीकृष्ण ब्राह्मण नाही, तो गवळी आहे. ज्याला हे त्यांनी सांगितलं तो अर्जुन ब्राह्मण नाही. ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यासमुनी ब्राह्मण नाहीत. ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी ब्राह्मण नाहीत. पण जाणीवपूर्वक ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज असा हिंदू धर्म विभागण्याची गलिच्छ राजकारण खेळलं जाते. माझा हात जोडून विनंती आहे, या राजकारणापासून ब्राह्मणांनो आणि बहुजन लोकांनो सावध व्हा, वेळीच सावध व्हा. तुमच्यामध्ये एक भयानक द्वेष निर्माण करण्याचं गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवायचं राजकारण सुरू आहे. संभाजी महाराजांना धर्मवीरच नाहीत. अरे मग कशासाठी मेले ते? धर्मासाठी वीरगतीला जाणारा तो धर्मवीर शब्दाचा तरी अर्थ माहितीये का? इस्लाम स्वीकार कर, आत्ता सोडतो तुला, नाही म्हणाला तो. जीव गेला तरी मी हिंदू धर्म सोडणार नाही. मग त्याच्या बाजूला त्याचा एक मित्र होता. पहिला आघात त्याच्या मित्रावर केला जात होता. चमडी सोडली पहिला मित्राची. संभाजीनी महाराजांनी बघितलं ते, म्हणाले बघ अशी तुझी अवस्था करू, आता तरी मग कबूल कर इस्लाम. नाही म्हणाला. मग त्यांची पण चामडी काढली. मग त्याच्या डोळ्यामध्ये जो बाजूला माणूस होता त्याचा मित्र अडकवलेला, त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा घातल्या. आता म्हणाले संभाजी महाराजांना, आता बोल.
होणार इस्लाम कबूल नाही म्हणाला, मी हिंदू धर्म सोडणार नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये फोडले डोळे, जीभ काढले. प्रत्येक वेळेला जो अत्याचार होत होता तो पहिल्यांदा प्रयोग बाजूच्या माणसावर होत होता. त्या माणसाचं नाव आहे कवी कलश आणि तो जातीनं ब्राह्मण होता. जाणीवपूर्वक हे इतिहास असा वगळून सोयीस्कररित्या तुमच्यापर्यंत पसरवला जातो आणि एक ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज असं एक घाणेरडा गलिच्छ राजकारण या देशात चालू आहे, जे सावरकरांना कधीच अमान्य होतं. म्हणून सावरकरांनी 24 ते 37 या सर्व जाती निर्मूलन करण्यासाठी महार, मांग, चांभार, कुंभार प्रत्येक वस्तीमध्ये सावरकर जात होते. राजकारणात नाही ना भाग घ्यायचा, समाजकारणात भाग घ्यायला कुठली बंदी नाही. जे सावरकर म्हणाले 7/11च्या कोठडीत आयुष्यभर पडण्यापेक्षा मी शून्य उपयोगी पडेन, मी इथून बाहेर पडलो तर मी काही ना काही टक्केवारीने समाजाच्या उपयोगी पडेन. हिंदू ही एकच जात निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून सर्व जातींचा आंतरजातीय विवाह, सर्व जाती एकत्र येऊन संपूर्ण सहभोजनाचे कार्यक्रम. रत्नागिरीमधल्या सगळ्या विहिरी 1929 साली सर्व दलितांसाठी खुल्या केल्या. तुम्हाला मंदिरामध्ये घेत नाहीत ना, चला आपणच एक मंदिर उभा राहू. रत्नागिरीमध्ये अत्यंत दिमाखामध्ये एक मंदिर उभं केलं, पतित पावन मंदिर. एका भंगी माणसाच्या हातून लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला लावली. एक हॉटेल उघडलं, त्या हॉटेलमध्ये सर्वांना सहभागी होता आलं. कोणी येऊन तिथे चहा पित होता, कोणी येऊन तिथे एकमेकांना. सगळ्या जाती संपवण्याचं प्रचंड मोठं काम सावरकरांनी केलंय. पण दुर्दैव आहे की त्या सावरकरांना ब्राह्मण म्हणून हिणवलं जातं आणि ब्राह्मण नावाच्या चौकटीमध्ये बसवलं जातं. सावध व्हा, वेळीच सावध व्हा. इथून गेल्यानंतर आज जे इथे उपस्थित नाही आहेत त्या प्रत्येक आपल्या मित्राला, आपल्या सहकार्याला सावरकर समजावून सांगायचा प्रयत्न करा. हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले, हे जे घाणेरडी लोक समाज फोडण्याचं काम चालू आहे ना, शिवाजी महाराज काय सगळे मुसलमान झालेले असंख्य सरदारांना पुन्हा हिंदू धर्मात का घेत होते? जर शिवाजी महाराज जर सेक्युलर असते तर मुसलमान धर्म स्वीकारला म्हणून त्यांना त्रास होण्याची गरजच काय होती? का नेताजी पालकरला मुसलमानाचा हिंदू बनवला, पुन्हा मुसलमान झाला, पुन्हा हिंदू बनवला, दोनदा? सेक्युलर नाही ना शिवाजी महाराज. तर मग सेक्युलर नाही तर कुठल्याही धर्मात का जाईना? शिवाजी महाराजांना एवढा त्रास व्हायची काय गरज होती? का सातत्याने हिंदवी स्वराज्य स्थापन करायला घेतली? का शिवाजी महाराजांच्या भगव्याला अर्धा हिरवा का नव्हता? सेक्युलर होते की नाही? का प्युअर भगवा हातामध्ये घेतला? का तुळजा भवानी मातेची पूजा करत होता माणूस? सेक्युलर होता. संभाजी म्हणे धर्मवीर नव्हते, स्वराज्य कुठली? अफजल खान म्हणे शिवाजी महाराजांना मारायला चालू होतं त्याच्या राज्याच्या. अरे काय बोलता तुम्ही? ते म्हणे जाणता राजा नव्हते. हे जाणते राजे स्वतःच पोस्टर लावतात. सावध व्हा माझ्या मित्रांनो, सावध व्हा. हिंदूंनो सावध व्हा. सारखं घड्याळ बघतोय कारण परत मला ट्रेन पकडून जायचंय. डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. एक्झॅक्टली हिंदुस्थानचं काय झालं अशी छोटी छोटी उदाहरणं दिली ना साहेब, बरोबर लोकांना कळतं. आपल्या घरात कोण घुसले काय ना, सगळ्या समस्या जोपर्यंत आपल्या घरापर्यंत पोहोचत नाहीत ना तोपर्यंत हिंदू समाज जागाच होत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. तशी एक घोषणा जगभर दिली जाते, इस्लाम खतरे में आहे. तशी एकदाही घोषणा दिली जात नाही, हिंदू खतरे में आहे. एकच होत नाही. आम्ही सगळे एकमेकांकडे जातीच्या दृष्टिकोनातून, चष्म्यातून बघायला लागतो. आज सुद्धा इथे बसलेले काही लोक शरद पोंक्षे म्हणजे ब्राह्मण ना रे, हा म्हणून तो बोलतोय. नाही, माझी एकच जात आहे, मनुष्य जात आणि हिंदू जात. एकीकडे निधर्मी म्हणायचं, एकीकडे सेक्युलर कंट्री म्हणायची आणि मग प्रत्येक शासनाच्या प्रत्येक फॉर्मवरती नाव, गाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभव, इथेच फॉर्म का संपत नाहीत? कशाला खालचे जे घाणेरडे 4 कॉलम आहेत, धर्म, काय ती जात, पोट जात, ओबीसी का नाही ओबीसी, असले काहीतरी घाणेरडे प्रकार कशासाठी? कशासाठी? ज्याची शिकवण्याची कुवत नाही त्या प्रत्येकाचं संपूर्ण शिक्षण फ्री करा ना.
त्याला खोल रबर पेन्सिलीपासून सगळं द्या, जात बघू नका, धर्म बघू नका. पण त्याच्यानंतरही जर तो 40च मार्क मिळवणार असेल तर मग तो बिंडोक आहे. मग त्याची प्यून होण्याची लायकी आहे, तो डॉक्टर नाही होऊ शकत. मग त्यालाही जबरदस्तीने तो केवळ एका विशिष्ट समाजाचा खुश करायचं, हे सगळं बंद झालं पाहिजे. हे सगळं बंद झालं पाहिजे. तोपर्यंत हा देश, हा समाज, हा हिंदू राष्ट्र कधीही प्रगतिशील होणार नाही. हे कोणी असली घाणेरडी गाजरं दाखवायला आलं ना, आता तुम्ही 24ला सगळे येणार आहेत, तुम्ही राजे असता ह्याची जाणीव फक्त एकदा होते. निवडून दिलं की हे सगळे राजे होतात, एकदम राजासारखे वागायला लागतात. पण 5 वर्षांनी एकदा मात्र तुमच्या समोर असे येऊन उभे राहतात. लक्षात ठेवा. तेव्हा हे विसरतात, हा माणूस 2 वर्षापूर्वी आपल्या ह्याचं एक काम घेऊन आला होता, तेव्हा ह्याला आपण बघितलं पण नाही, ढुंकून बघितलं नाही, त्याचं कामही आपण केलं नाही. त्याच माणसासमोर निर्लज्जासारखे जाऊ नये. लक्षात ठेवायचं ना आपला. तुम्ही राजे आहात, लोकशाहीमध्ये तुम्ही राजे आहात आणि आमदार खासदार हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, तुमचे नोकर आहेत. म्हणून यांना पगार दिला जातो. यांनी 24 तास तुमची सेवा करावी. म्हणून एका विशिष्ट लोकसंख्येमध्ये एक खासदार, एका विशिष्ट लोकसंख्येचा प्रतिनिधित्व करणारा एक आमदार, एक नगरसेवक, अशी सगळी रचना आहे आपल्या लोकशाहीची. राजे तुम्ही आहात, हे राजे नाहीत. हे मंत्री झाल्यावर म्हणतात आम्ही दिलं, आमचं सरकार आहे. तू कुठनं दिलंस? तुला ते देण्यासाठी आम्ही निवडून दिलंय हे ठामपणे सांगता आलं पाहिजे. अशी जेव्हा जागृत होतील ना सगळी माणसं, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने राबवली जाईल. तेव्हा आमदार खासदार तुम्हाला घाबरतील. ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे. सावरकर अंमलात आणले पाहिजे. म्हणून इतका शासकीय अपमान ज्या शासकीय लेवलवर नेहरूंनी, किती घाणेरडा प्रकार आहे. पाकिस्तानचा लियाकत अली खान पंतप्रधान भारताच्या भेटीवर येणार म्हणून नेहरूंनी सावरकरांना बेळगावच्या कारागृहामध्ये 1 महिना डांबून ठेवलं. संबंध काय? पाकिस्तानचा पंतप्रधान येणार, त्याच्या सुरक्षेसाठी तो 4 दिवसांनी पेटा खाऊन निघून गेला. हे विसरलं, नेहरू सरकार विसरलं की आम्ही सावरकरांना बेळगावच्या कारागृहात टाकलंय. मग कोणीतरी लक्षात आणून दिलं, मग त्यांना काढले. एवढा अपमान स्वतंत्र भारतामध्ये सावरकरांचा. स्वातंत्र्य सेनानी म्हणून जी पेन्शन मिळते ती 47ला देश स्वतंत्र झाला, सावरकरांना पेन्शन मिळाला 63 साल उजाडलंय. एक सारखा प्रश्न फिरतो, 60 रुपयाच्या पेन्शनचं काय? अरे मूर्खांनो, 60 रुपये पेन्शन हे उदरनिर्वाह भत्ता होता. तो पेन्शन कधी म्हणतात? 40 वर्ष 50 वर्ष नोकरी झाल्यानंतर रिटायर झाल्यावर मिळते ती पेन्शन. आणि जेव्हा राजकीय कायद्यांचे इन्कम सोर्स कमवण्याची सर्व साधनं ब्रिटिश सरकार सील बंद करतं, त्यांना जेवण खाण सुद्धा मिळायचे वांदे होतात. त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचा भत्ता दिला जात होता. आणि तो भत्ता 120 ते 150 रुपये एवढा दिला जात होता. सर्व राजकीय कैद्यांना हा भत्ता मिळत होता. आगा खान पॅलेसमध्ये ठेवलेल्या एका कैद्याला तर 120 ते 150 नाही, 500 रुपये भत्ता दिला होता. दर महिन्याला ब्रिटिश सरकार त्याच्यावर 500 रुपये खर्च करत होते. त्या कैद्याचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. माझ्याकडे ती स्लिप आहे 500 रुपयाची, कसे कसे ते वाटले जात होते. आणि सावरकरांना मात्र 120 ते 150 नाही, नियम धाब्यावर बसून फक्त 60 रुपये दिले. आणि 37 साली सर्व निर्बंध मुक्त झाल्यावर ती हे बंद केले. दादांत खोटं बोललं झालं. आणि हे सगळं माहिती आहे, कारण तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं वाचन नाही, तुमचं अज्ञान. त्या अज्ञानाचा गैरफायदा उतरवू घेऊन बरोबर यथोचित गैरसमज पसरवण्याचं एक काम केलं जातं. ह्याच्यापासून सावध व्हा. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण लोकशाही राष्ट्रात जगतो आहोत. 5 वर्षांनी एक फार अमूल्य असा अधिकार आपल्याला मिळालेला आहे, तो आहे मतदानाचा अधिकार. ही सगळी राज्यसत्ता उलथवून टाकणं, नवीन आणणं,
जे तुम्हाला मान्य नाही त्यांना हकलून देण्याची संपूर्ण ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे. सर्वात जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा आणि मत देताना पक्ष बघू नका. हिंदूंच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी, हिंदूंच्या पाठीमागे रक्षणकर्ता म्हणून या 4-5 उमेदवारांपैकी कोण खरा आपल्या पाठीमागे उभा राहतो. खरोखर गेल्या 5 वर्षामध्ये हिंदूंची समस्या सोडवण्यासाठी कोण उभा आहे, त्या माणसाला मत द्या. एकच वाक्य शेवटचं सांगतो आणि थांबतो. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राय स्वाहा.